एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही जातो गुजरातला, ते म्हणजे सारंगपूरला. तिकडे हनुमानाचं खूप मोठं प्रसिद्ध मंदिर आहे. आणि आता आम्ही फॅमिली मेंबर्स जातो आहे. तर आता आम्ही ट्रेन पकडली बँड्रा टर्मिनल्सवरून आणि अर्धे फॅमिली मेंबर्स येणार आहेत अंधेरीवरून. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील ते फॅमिली मेंबर्स आणि तिकडल्या काही गोष्टी आहेत ज्या कल्चर्स वगैरे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो स्टे ट्यून्ड. इकडं बसले तर ते फॅमिली मेंबर आहेत. आयुष हाय कर. आत्ता निघाली ट्रेन बँड्रा टर्मिनल्सवरून. आता अर्धे फॅमिली मेंबर्स येतील. अर्धे फॅमिली मेंबर्स येतील अंधेरीवरून निघाली आता ट्रेन. आता बघूया या व्हिडिओमध्ये मजा मस्ती किती करता येईल. आता पुढे जो फॅमिली मेंबरचा ग्रुप आहे त्याच्यामध्येच मेन मजा मस्ती करणारे माणसं आहेत. तर बघूया आता खूप मजा मस्ती. पप्पा कुठे आहे? हा काका आले सगळे. खिडकी सगळी किती यश यश थम्सअप नाही आहे. तू कुठून चढली? मी काय व्हिडिओ शूट चालू आहे का? काय बरं आहे का? समोसा पार्टी. समोसा कुठे आहे? समोसा पार्टी. आम्ही चाललो आहे सारंगपूरला. जेवण करतोय. मेथीची भाजी, ठेचा, चपाती. इथे सुकी डाळ आहे, इथे शेपूची भाजी आहे. गप्पा मारायचा टाइम. जेवण झालं आणि गप्पा चालू. मॉर्निंग झाले. रात्री काही शूट करता आलं नाही कारण मजा मस्ती खूप झालेली. थोडंफार टिप्स घेतलेत मी. आता सकाळच्या वाजल्या 6:20. तर आता स्टेशन आलेलं आहे. आता उठू आम्ही आणि मग तुम्हाला पुढचं दाखवू कसं काय करतो आम्ही. 2 मिनिटं थांबणार आहे ट्रेन. आता उतरलोय आणि आता इथून धर्मशाळेमध्ये जाणार आहे आणि मग तिकडनं रेडी वगैरे होऊन मंदिरामध्ये जाणार आहे. तर धर्मशाळेत गेल्यावरती बोलू. आता उतरलोय मंदिरच्या इथे. मंदिर आहे आणि इथे आतमध्ये गेस्ट हाऊस आहे, पार्किंग आहे. एकदम मोठी जागा आहे. इकडे हनुमानची मोठी मूर्ती आहे. आता आम्ही रूम बघितल्या मंदिराच्या बाहेर. इथे मंदिराचं आणि इकडे रूम बघितले. आम्ही ॲक्च्युली आतमध्ये गेलो होतो पण तिकडे रूमचा सगळा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मामा आता इथे आलो आहे. इकडे रूम आहेत.
चॉकलेट पाहिजे तिकडे जाणार आता मी रेडी वगैरे झालो आहे आणि आता मंदिरमध्ये एंट्री केलेली आहे. आतमध्ये गेल्यानंतर बघूया कसं आहे काय आहे. आता इथे एंट्रीला शंकराचं मंदिर आहे आणि त्याच्या बाहेर इथे गुफा आहे आणि तिथे मोगऱ्याचं झाड आहे. भारी आहे. चिनी अरे जाईल तिथं नाही असं करायचं एडी. चोर आहे ही बाई, एक नंबरची चोर आहे. सगळी जाईल. तुझं नाव म्हणजे काय आहे? तुझं नाव म्हणजे काय आहे? नाव नको सांगू का सांगा. नाव नको सांगू. हे बेलाचं पाणी घेतलंय ठेवायला. हो तुम्ही चुकीच्या लाईनीत चालल्यात आणि दुसऱ्याला बोलता चुकीच्या लाईनीत चालल्यात. किती शिवायचं मग माहिती नाही पुढे. आता आलो आम्ही हनुमान मंदिरला. इथे आता इथे एंट्री आहे. तिकडूनच आहे का एंट्री? आतमध्ये गेली आतमध्ये चल इकडून. चल आपण जाऊया. इकडून जाऊया. इकडून आहे लाईन कळत नाही. एक साईड जेंट्स आणि एक साईड वुमन आहे. पाण्याचं बघ कसं गरमीसाठी फवारा इथे वरती. हा अरे नॉर्मल थंड होऊन. पुढे गेल्यावर दाखवतो तुम्हाला हनुमानाचं मंदिर. इथे एंट्री आहे पण आता सध्याला एवढं फिरायचं आहे त्याच्यामुळे नाही. इकडे आल्यावर त्याचं डोक्यावरती ओढणी घ्यायचं आहे आणि पुढे आता त्याच्या समोरच एक मंदिर आहे. तिकडे जातो. हरी मंदिर. स्वामीनारायणचे होते जे लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं दिल्लीमध्ये. ते त्याच्यावरती बसून अंघोळ करायचे. अंघोळ आता इथे त्या हनुमानाच्या ह्याच्यामध्ये आलो आहे जे हातामधून नारळ टाकून आता या मंदिरमधून पूर्णपणे एक्झिट केलेलं आहे आणि समोरच स्वामीनारायणचं परत एक अजून एक मंदिर आहे जे की हे आहे समोरच. हा गेटमधून बाहेर आलात ना की हा समोरच आहे. म्हणजे मी तुम्हाला छोटे छोटे क्लिप करून दाखवते कारण का लॉंग व्हिडिओ करता येत नाही आहे कारण इथे पब्लिक खूप आहे. क्राऊड एरिया. लागा लागले ते. छान आहे. ते मंदिरात जाऊन
हे entry. आतमध्ये जाऊन दाखवते. हे एंट्री इकडे एक आहे. वाव, इथे स्वच्छ आवरचा व्ह्यू आहे. हे मंदिर आहे पण आता सध्याला तरी बंद झाले ते. आता 4:30ला ओपन होणार हे. त्यामुळे असंच दर्शन केलं आम्ही आणि आता जातोय खाली तिकडल्या समोरच्या मंदिरमध्ये किंवा मग ह्याच्या पाठचा जो आहे हा तिकडे जातोय. आता समोर एक मंदिर आहे तिथे आलोय. काय नाही केलं बाबा आम्ही. पण स्वामीनारायण त्यामध्ये असते, ह्याच्यामध्ये असते. हे एक आहे समोर त्याचं मंदिर. पुरुषोत्तम आता त्या मंदिरामधून आता त्याच्याबरोबर समोर आहे ते गोशाला आहे. तर आम्ही तिथे आलो गोशालामध्ये. आयुष पाहिजे तुला, आयुष पाहिजे मग तिला. बघितला इकडे सगळे असे लाईनीत आहेत. झोपलंय बघ कसं. काय म्हैस आहे आतमध्ये. आतमध्ये बघा कॉर्नरला कसं करते. मंदिरामध्ये आलोय आम्ही. इथे भोजनालय आहे तिकडे जेवण करायला. हे भोजनालयाचं आहे. इथून एंट्री आहे. इकडून जायचं आहे आपल्याला. खूप आहे इकडे बाप. इकडे जेवायला पहिला वाटी घ्यायची, मग इकडून ताट घ्यायचं आणि मग पुढे जेवण यायला आहे. ताट माझं ताट दे मला. आता थोडासा ही दे ना, थोडासा ही दे ना. ये थोड़ा डालना बस. दोनों तो डाल दिया लेके. परत नंतर देत असतील ना घ्या. तेवढं लागतं तेवढं घे.
युवराज घे. जेवण आहे. भाताचा व्हिडिओ ना काढताना भात गरम आहे. चला जेवून भेटूया. इकडे आतमध्येच एक शोरूम आहे, म्हणजे तिथे तुम्ही खरेदी करू शकता. फोटो आहेत, परत किचन वगैरेचे आहेत. इथे बुक आहेत, इथे फ्रेम आहेत. काय असं एवढं मोठं इथे. पण इकडे रेट खूप हाय आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टींचे. आता परत मंदिरामध्ये जातोय, कारण दुपारी जेवल्यानंतर आम्ही रूमवरती आलो आणि थोडासा आराम वगैरे केला. तो व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही मी तुम्हाला. पण आता परत रेडी वगैरे होऊन परत आम्ही मंदिरामध्ये जातोय, कारण जो मोठी मूर्ती आहे हनुमानाची, तिथे आम्ही गेलो नाही कारण ऊन खूप होतं त्याच्यामुळे. मग आता जातोय आम्ही आणि ते तुम्हाला दाखवते मी. आणि मग नंतर लगेच इथून निघणार आहे मुंबईसाठी. तर आत्ता आलो आहे आतमध्ये. किंग ऑफ सालन कपूर. स्वामीला असे उभं राहा पहिला आपले फोटो काढा. इथे आलो, थोडंसं फोटोशूट वगैरे केलं, हनुमानाची मूर्ती बघितली आणि इकडे दर्शन खूप छान झालंय, कारण का गर्दी पण काहीच नव्हती. 2 मिनिटात दर्शन झालं, पण नंतर खूप गर्दी वाढली. आणि इकडल्या सोयी वगैरे खूप छान आहेत. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.